एक दलबार स्टडी म्हणून अमेरिकेमध्ये होतो, की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर रिटर्न आणि इन्व्हेस्टमेंट रिटर्न ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. बरं. त्या दलबार स्टडीमध्ये ओव्हर द युएस इज अ मॅच्युअर मार्केट, मग तिथे जो झालेला होता की युएस मधले इन्व्हेस्टमेंट रिटर्न साधारणतः 8 ते 12% पर्यंत आहेत. तर असेट क्लासने ते रिटर्न्स दिलेत, पण इन्व्हेस्टरला रिटर्न्स साधारणतः 3 ते 4% मिळाले. बापरे, अमेझिंग. अँड दॅट चेंज एंटायर लाईफ आय एम लुकिंग ॲज अ ॲडवायझरी प्रोफेशन. पैसे आणि रिलेशनशिप हे जवळ आहेत. म्हणजे आपण लाईफ मध्ये जर तुम्ही बघितलं, पैसे आणि रिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पैशामुळे रिलेशन खराब होतात आणि मग पैसा रिलेशन पण बिल्ड करू शकतो जर तुम्ही त्याचं मॅनेजमेंट प्रॉपर. बरोबर. आणि हा एक फुल टाइम, जसं डॉक्टर हा प्रोफेशन आहे ना, तसं हे प्रोफेशन फुल टाइम कमिटेड आहे, जे की गरजेचं आहे. म्हणजे मी जर तुमच्याकडे आलो की सर मला करायचंय, तर तुम्ही माझं पूर्ण हिस्ट्री, माझी पर्सनॅलिटी, माझं स्पेंडिंग पॅटर्न हे सगळं अनालाइज करता का? येस. कसं करता मग ते? म्हणजे तुमची मेथोडॉलॉजी काय? तुम्ही मला काय? सो जर 2008 मध्ये तुम्ही जर बघितलं असेल, हा क्रायसिस आला होता लेमन ब्रदर्स, तुम्ही ऐकलं असेल, वर्ल्ड जागतिक मंदी आली. काय झालं होतं आठवत माहिती आहे तुम्हाला? काय झालं? मोठ्या बँक्स कोलॅप्स झाल्या. बरोबर. का झालं होतं? तर देर इज अ कॉन्सेप्ट ऑफ फायनान्शियल इंजिनिअरिंग. आणि हे इंजिनिअरिंग म्हणजे काय, की एक म्हणजे तुम्ही घर घेताय अमेरिकेमध्ये 5 लाखाचं, त्याच्यावरती लोन देणार आणि मी बँक एक्झिक्युटिव्ह आहे, बँक एजंट आहे, मी तुम्हाला लोन देतोय, त्याच्यावरती मी कमिशन कमवणार, ते घर परत दुसऱ्याला विकायचं, ते 5-10 लाखाचं, परत त्याच्यावरती मी कर्ज देणार. अशा पद्धतीने सायकल तयार झाली. आणि हे कशामुळे झालं? तर फायनान्शियल इन्सेंटिव्हायझेशन. अच्छा. दिस इज बिगेस्ट स्कॅम हॅपन, द फायनान्शियल इन्सेंटिव्हायझेशन. मग तुमच्याकडे जर आलो मी, तर तुम्हाला काही पॅटर्न दिसला असेल ना, की हा ना या चुका करून जनरली माझ्याकडे येतोय. हा चुका आहेत. मग त्या चुका कुठल्या आहेत? ट्रेडिंगच्या, स्वतः ट्रेडिंग करणं किंवा स्वतः इन्व्हेस्टमेंट करणं. बरेचसे प्रोडक्ट घेऊन बसतात, विटा, वाळू बरेचसे घेऊन आहे. मी कसं म्हणलं, कंपाईल कधी केलेलं नाही आणि मग त्याचा पळण्याचा स्पीड आहे ना, तो ज्याला एक्सपेक्टेड पाहिजे होता डिराईव्ह, तो किती आहे माहित नाही, चालू आहे, फक्त सगळं चालू आहे. आणि मग 35-30 मध्ये कळतं की अरे हे सगळं आपलं मेसअप झालंय. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आर्थिक गुंतवणुकीचा विषय निघाला की आपल्यासमोर सर्वसाधारणपणे एक रेखीव ठाशीव मार्ग असतो. तो म्हणजे आपल्या परिवारात, आपल्या परिचयात कोणीतरी ओळखीचे असतात ते गुंतवणूक सल्लागार. मग त्यांच्याबरोबर आपण इन्शुरन्स घेणं, त्यांच्याकडेच म्युच्युअल फंड्सची चौकशी करणं, शेअर मार्केटमध्ये त्यांचा सल्ला घेणं वगैरे वगैरे करतो आणि आपण आपल्या गुंतवणुकीचा मार्ग ठरवतो. आता अशात नव्याने गुगल, युट्यूब, AI यामुळे माझी मीच गुंतवणूक करून बघतो, मी रिसर्च करतो, हा एक नवीन मार्ग सुद्धा आपल्यासमोर उभा राहिलाय. पण हे करताना होणाऱ्या चुका, अज्ञानामुळे, योग्य प्रश्न न विचारता आल्यामुळे झालेल्या चुका आणि त्यातून झालेलं आर्थिक नुकसान, ही सुद्धा समस्या आपल्यासमोर उभी राहतेच. मग आता यावर सोल्युशन काय? तर एक वेगळ्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट करण्याचं मॉडेल आणि त्या मॉडेलमधनं ह्या पहिल्या 2 जे ऑप्शन्स आहेत त्यातल्या चुका अवॉइड करणं, असा एक वेगळा पर्याय घेऊन गुंतवणूकदारांना गेली 18 वर्ष मदत करणारे सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट नितीन सावंत सर आज आलेत. नितीन सर, थँक्यू सो मच. इन मराठी मंथन मध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. सर, मी म्हणालो तसं तुम्ही एक वेगळ्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी करता, पण बिफोर अंडरस्टँडिंग दॅट माझा स्वतःचा असा प्रश्न आहे की जर माझ्यासमोर गुगल आहे, युट्यूब आहे आणि आता तर AI पण आहे, तर मी माझा प्रश्न विचारून, माझं झिरोदा आहे, आता कॉइन आहे, तर इथेच मी थेट इन्व्हेस्टमेंट का करू नये? सो तिथे इन्व्हेस्टमेंट करावी का? 100% करावी. जसं एक डॉक्टर आणि मेडिकल शॉपमध्ये फरक असतो, तसं फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पण हा फरक आहे. जेव्हा आपण एखादं डोकं दुखतंय, तर आपण एक पॅरासिटामॉल गोळी घेतो आणि मग आपण मेडिकलमधून ती तात्पुरतं ते निदान होतं. सिमिलर वे इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपण चालू करतो, त्यावेळी बरेचसे असे प्लॅटफॉर्म आहेत, जे आपल्याला इझिली अवेलेबल आहेत आणि जे सुरुवातीच्या काळामध्ये बरीच लोकं करतात आणि करावंही सुद्धा. ओके. पण त्यातून वेल्थ क्रिएशन कशी होते, काय होते, याचा रिझल्ट आज जर बघितला तर ओन्ली 5% पीपल आर मेकिंग मनी बाय इन्व्हेस्टिंग थ्रू दीज प्लॅटफॉर्म्स. ओके. This is a result. 95% people are not getting the result because of impulsive decision on the investment side. And that is the biggest worry in the personal finance side. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पैसे छोटे असतात, ओके, त्यावेळी हा एक्सपेरिमेंट, हे अनुभव घ्यायला चांगलं वाटतं. पण जर तुम्ही बघितलं असेल, यंग लोकांमध्ये साधारणतः
सुरुवातीला जेव्हा इन्कम चालू होतं पहिली 10 वर्ष हे एक्सपेरिमेंट होतात इन्व्हेस्टमेंटचे, ट्रेडिंग, क्रिप्टो करन्सी, आणि हा अनुभव असतो. आणि हा अनुभव हा सातत्याने जो सेबीचा डेटा आहे ते 92% पीपल ह्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये लॉसेस अनुभव गेलेत. आज जर तुम्ही बघितलं ग्रो किंवा झिरो असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचा जो इन्कम आहे तो F&O ट्रेडिंग मधून येतो. ओके, जेणेकरून त्यांचा स्वतःचा इन्कम आज लिस्टेड कंपनीचा इन्कम F&O ट्रेडिंग मध्ये येतो. आणि सेबीचा रिझल्ट, सेबीचा सर्वे झालेला आहे की ज्याच्यामध्ये रिअलाइज झालेलं आहे की 92% पीपल आर लुझिंग इन दिस F&O ट्रेडिंग. आणि हे कोण आहेत तर हे रिटेल इन्व्हेस्टर आहेत जे यंग, ज्यांना थ्रिल वाटते की एका दिवसामध्ये पैसे डबल होतात. ओके, पुट अँड ऑप्शन. सो हे जे काही ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज लोक खेळतात आणि ते एक बिहेवियर पॅटर्न आहे. जसं की तुम्ही गॅमलिंग करता किंवा आज बॅन आणलेलं आहे ते Dream11 सारखे ऍप्स आहेत, त्याच्यामध्ये जसं गॅमलिंग होतं सेम पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये गॅमलिंग हा प्रकार होतो. आणि तो इनिशियली आपल्याला थ्रिलिंग वाटतो आणि वी रिअलाइज की वी आर मेकिंग मनी, पण असं नाहीये. पीपल आर लुझिंग मनी विथ देर इज अ सेबी सर्वे. ओके, आणि मग याच्या अराउंड एक इकोसिस्टम डेव्हलप झाले. देर ट्रेनर्स आर देअर, देर आर इन्फ्लुएन्सर आर देअर, दे आर पुट अ लॉट ऑफ मनी टू एज्युकेट यू अँड दॅट इज अ बिझनेस मॉडेल झालं. आणि त्या बिझनेस अराउंड की प्रत्येकाला असं वाटतं की येस कोणीतरी ऍडव्हर्टाईज रन करतं आणि मी पैसे कमवले. म्हणजे तुम्ही बघितलं असेल सेबीने मध्ये इन्फ्लुएन्सर साठे म्हणून आहेत, त्यांच्यावरती रेड टाकली आणि सांगितलं की ट्रेडिंग मध्ये जास्त पैसे कमवले पण स्वतः ट्रेडिंग करून नाही कमवले. तर हा फक्त यांच्याच नाही, असे बरेचसे इन्फ्लुएन्सर मार्केटमध्ये आहेत जे स्वतः ट्रेडिंग करून वगैरे पैसे कमवत नाहीयेत पण लोकांना ट्रेनिंग देऊन भरपूर पैसे कमवले. इट्स अ फुलिंग मनी. त्यामुळे हे जे गुगल AI ऍब्सोल्युटली इनिशियली सुरुवातीला ठीक आहे, पण खरंच जर वेल्थ क्रिएशन करायचे you need a proper professional who can guide you, look for a holistic way. Okay, the biggest challenge, तुम्ही जसं एखादं आपल्याला घर घेतो किंवा आपल्याला प्लॉट आहे तर आपण काय करतो, आपण डायरेक्टली फोन नाही करत की बांध. वी नीड अ प्लॅन ना, एव्हरी ऍक्टिव्हिटी नीड अ प्रॉपर प्लॅन ऑफ ऍक्शन. तो इनिशियली का होत नाही तर बऱ्याच वेळा प्लॅन ऍक्टिव्हिटी नसतात, आपले इम्पल्सिव्ह डिसिजन असतात, तर त्यामुळे ते प्लॅन होत नाहीत. पण पर्सनल फायनान्समध्ये किंवा कुठल्याही आपण लाईफमध्ये ऍक्शन घेतो ते सगळं प्लॅनिंगने करतो. सगळ्या गोष्टी, मी आज इथे येणं असेल तर मी 1-2 तास 1.5 तास ट्रॅव्हलिंग प्लॅन केलेलं आहे, कालचा दिवस प्लॅन केलेला की आज कुठे जाणार आहोत. तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी प्लॅनिंग न करता. पण पैशाच्या बाबतीमध्ये ज्याच्यासाठी आपण लाईफ टाईम काम करतो ते बरेच वेळा आपण प्लॅन न करता ऍक्शन घेतो. म्हणजे काय, गाडीत बसलोय, मग ती इन्व्हेस्टमेंटची इक्विटीची गाडी असू दे, FDची गाडी असू दे किंवा रिअल इस्टेटची गाडी असू दे, त्याच्यामध्ये गाडीमध्ये बसलोय पण ती गाडी कुठे जाणार आहे याची क्लॅरिटी नाहीये. ओके, आणि किती रिटर्न्स एक्सपेक्टेड आहेत हे माहित नाहीत. पण कुणीतरी मित्र सांगतो, बघतो म्हणून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग त्याच्यामधून ते उतरतो पण तशाच पद्धतीने. आणि मग आपल्याला अनुभव येतो की शेअर मार्केट चांगलं नाहीये, गॅमलिंग आहे, रिअल इस्टेट चांगलं नाहीये, व्हॉट एव्हर. ते अनुभव काय येतात तर त्यांचा जो काही अनुभव त्या पर्टिक्युलर असेट क्लासचा आलेला आहे त्याच्यावरून तो अनुभव क्रिएट होतो. सो हे जे अनुभव गुगल आणि याच्यावरती करून हा एक लिमिटेड आहे अनुभव. आणि जसं विमान, आपण विमानामध्ये बसतो, विमानामध्ये आज AI वापरलं जाते. ऑलमोस्ट ऑटो पायलट ही कन्सेप्ट, ऑटो पायलट म्हणजे AIचाच भाग आहे. 20 वर्षापूर्वी पण होतं तिथे विमानामध्ये वापरलेलं. पण चढताना आणि उतरताना पायलटची गरज असते. तसं इन्व्हेस्टमेंट करत असताना एक तुम्ही कशा पद्धतीने केली पाहिजे याचा गायडन्स प्लॅन घेऊन मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा फ्रुटफुल रिझल्ट राहील. मग तुम्ही ऑटो मोडला जाऊ शकते. आणि काढताना ते पैसे तुम्हाला कशासाठी लागायचे, त्याचा ऍक्शन प्लॅन काय, मग तो युज करू शकतो. म्हणजे काय, AI वरती डिपेंड राहून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीये. AI तुम्हाला चढताना आणि उतरताना हेल्प नाही करणार आहे. आणि जर असं असतं तर विमानामध्ये आपण पायलट्स ठेवले नसते आणि वी कांट टेक अ रिस्क. सिमिलर वे पैशाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने गुंतवणूक करू शकला आणि रिटायरमेंटच्या वेळी तुम्हाला कळालं की जे काही रिटायरमेंटचे पैसे पाहिजे ते इनफ नाहीयेत, दॅट इज द रिझन हॅव अ प्रोफेशनल अप्रोच रादर दॅन गुगल अप्रोच. और ऍट अर्ली स्टेज डेफिनेटली इट मेक सेन्स. थोडं खेळायला, थोडं समजून घ्यायला, प्रयोग करायला हरकत नाही. जसं आपण एक जिम लावतो, मेंबरशिप घेतात लोक, 100 लोक घेतात, 95% लोक मेंबरशिप युज होत नाही आणि 5% लोक कंटिन्यू करतात. आणि 95 पैकी 10% लोक कोचिंग लावतात की ज्याच्याने कन्सिस्टन्सी येते आणि तुम्हाला एफर्ट्स
कोणीतरी एक जोडीदार पाहिजे जो तुम्हाला Correct. प्रोफेशनल वेने तुमच्यासाठी काम करू शकेल, जे बऱ्याच वेळा मिसिंग होतं. बिकॉज प्रत्येक व्यक्ती जो व्यक्ती विकणार आहे, ऍडवाइस करणार, त्याचा भाव काय आहे, रेम्युनरेशन काय येतात, हाही मॅटर करतो. आणि आज तुम्ही जर बघितलं असेल एवढे प्लॅटफॉर्म हे मोठे झाले, ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म आहेत. देयर इज नो कॉन्सेप्ट ऑफ ऍडवाइस. करेक्ट. Okay, so that's where a differentiate happens. Transaction is easy, True. but advice is very complicated also, and you have to understand other person. Then only you can advise it holistically. तर हे जे तुम्ही होलिस्टिक अप्रोच म्हणताय, आपण मगाशी गप्पा मारल्या तेव्हाही तुम्ही म्हणालात, तुम्ही आताही उत्तराने दोनदा म्हणालात, तर हा तुमचा होलिस्टिक अप्रोच आहे म्हणजे नेमकं काय? होलिस्टिक याचा अर्थ कॉम्प्रेसिव्ह. एखादा गोष्ट तुम्ही आज माझ्याकडे आलेला आहे आणि तुम्ही मला एखादी गोष्ट विचारते की या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करू का नको. हा इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन हा इतका सोपा नाहीये जो आपल्याला वाटतो. त्याच्या पाठीमागं तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे, तुमचं बिहेवियर काय आहे, तुमचं इन्कम काय आहे, तुमचे एक्सपेन्सेस काय आहेत, तुमचे लोन काय आहेत, तुमच्या जीवनातली उद्दिष्ट काय आहेत, याचं अंडरस्टँडिंग करून तुमचं टॅक्स प्लॅनिंग कसं आहे हे अंडरस्टँड करून मग तो फंड घ्यायचा किंवा न घ्यायचा हे गाईड करणं, याला होलिस्टिक प्लॅनिंग म्हणलं जातं. ओके, कारण की एखादा फंड निवडताना, एखादी वस्तू निवडत असताना, जसं तुम्ही बोलला, विटा आणि वाळू आणलं की घर होतं का, तर घर होतं, पण नेमकं माझ्या सुटेबिलिटीनुसार आहे का हे नाही करता येत. अनलेस आय अंडरस्टँड यू बेटर वे, अंडरस्टँड युअर प्रोफाईल, अंडरस्टँड युअर वाय यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट, स्टार्ट विथ दॅट वे. अच्छा, बरं. Why you want to invest? It's not only about that. If you are invest, take an example. If you want to invest for a short-term purpose, the product has to be different. If you want to invest for a long term, the product has to be different. It can't be similar way. In PPF सारख्या फिक्स इन्कम प्रोडक्ट मध्ये लोक 15 वर्ष इन्व्हेस्ट करतात, जिथे साधारणतः 8 ते 9% मिळतात. आणि इक्विटी जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये साधारणतः इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ 100% पैकी 5%च लोक फक्त 5 ते 10 वर्षापर्यंत इन्व्हेस्ट करेल. बाकी 95% 5 वर्षाच्या आत पैसे काढलेले आहेत, की ज्याच्यामध्ये 15% रिटर्न्स जर टिकून राहिला तर दिलेले आहेत. म्हणजे 1979 ला जेव्हा सनसेक्स चालू झाला, आज सनसेक्सची जी व्हॅल्यू आहे त्याचा जर CAGR रिटर्न काढला तर साधारणतः 15 ते 16% रिटर्न आहेत. म्हणजे 5 वर्षात पैसे डबल होत आहेत. पण ते किती लोकांनी कमवले? साधारणतः 3 ते 5% हा रेशो आहे. कारण टिकून नाही राहिले. हा क्लॅरिटी नाही ना इन्व्हेस्टमेंटची, कशासाठी करतोय. म्हणजे आय कम इन दिस प्रोफेशन बिकॉज ऑफ दिस. आय अर्ली स्टेज आय रिअलाइज की साधारणतः जे पैसे इन्व्हेस्ट करतात, मग तुम्ही सुद्धा अनुभव घेतला असेल, इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात. घेणं सोपं आहे, पण कधी बाहेर पडणं हे कशावरून ठरलं जातं? तर त्याचा अभ्यास नाहीये, रिसर्च नाहीये. आज तुम्ही जे बोलला, झिरो द ग्रो मध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहेत ना लोकांच्या, पण कधी बाहेर पडायचं? 100 रुपयाचा 200 रुपये झाले की बाहेर पडायचं का? त्याच्या अर्निंग्स असतात, त्याचं बिझनेस काय प्लॅन हे अंडरस्टँड करून बाहेर पडणं, हे किती लोकांना वेळ आहे? आणि जेव्हा तुम्ही 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 इन्व्हेस्ट करताय, त्याला तुम्ही किती वेळ देणार ना? डू यू हॅव अ टाइम टू अंडरस्टँड द बिझनेस मॉडेल ऑफ ओला ऑर एनी रिलायन्स बिझनेस मॉडेल? काय करणार आहे, किती टाइम आहे? आणि डू यू हॅव एक्सपर्टाइज इन दॅट टू रिसर्च डीप लेवल? ॲब्सोल्युटली no one have, unless you have a liking and time both, and only 1 to 2%, and they become a fund managers only. So लोकांना वाटतं की स्वतः इन्व्हेस्टमेंट करून तर डिफिकल्ट आहे रिटर्न्स बनवणं आणि त्याच्यात कन्सिस्टन्सी राहणं. त्यामुळे एक प्रोफेशनल अप्रोच काय हेल्प होतो की तुम्हाला गाईड करतो, होलिस्टिकली अंडरस्टँड करतो. एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे पर्सनलाइज आहे, ना की तुम्हाला पण तेच राहील आणि तुमच्या भावाला पण तेच राहील. हे वेगळं का असतं? एक्झाम्पल, आज तुमचं उद्दिष्ट वेगळं आहे, तुमच्या भावाचं उद्दिष्ट वेगळं असू शकेल, त्याच्या गरजा वेगळ्या असतील, तुमच्या गरजा वेगळ्या आहेत. म्हणजे प्रत्येकाला एकच प्रोडक्ट सुटेबल असू शकेल का? तर ऍक्च्युली नाही आहेत. पण मार्केटमध्ये होतंय की आपण एक LIC पॉलिसी घेतो जी सगळ्यांनी घेतलेली आहे, ती खरंच माझ्यासाठी इनफ आहे का? ती भविष्यामध्ये इनफ होणार आहे का? हे बघितलं जात नाही आणि मोस्टली इट्स पुश बाय द मॅन्युफॅक्चरर्स. म्हणजे आज इंडस्ट्री जी चालते, मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट बनवतात, मग ते म्युच्युअल फंडचं असेल, इन्शुरन्सचं असेल, व्हॉट एव्हर प्रोडक्ट्स आर देअर. FD हे एक प्रोडक्ट आहे, लोन एक प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट बनवले जातात. देर आर मीडिएटर्स, ब्रोकर्स, एजंट, ग्रो, झिरोदा, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, आणि एंडला कोण आहे? कंझ्युमर, आम्ही विकत घेणार आहे. बरोबर. म्हणजे जो फ्लो चालतोय आता करंट इंडस्ट्रीचा, तो वन एंटिटी टू मीडिएटर अँड टू एंड. बरोबर. ओके. आणि मधले जे
मीडिएटर आहेत त्यांचा इन्कम सोर्स काय असतो? हु आर द याच्यावरचं ब्रोकरेज. मॅन्युफॅक्चरिंग जे बनवतात त्यांच्या ब्रोकरेजवरती. त्यांची लॉयल्टी कोणाकडे असेल? कस्टमरकडे असेल का मॅन्युफॅक्चरिंगकडे असेल? मला ज्यातून जास्त कमिशन मिळणार आहे मी तेच पुश करणार. ऍब्सोल्युटली. म्हणजे मेडिकल शॉपवाला तुमची जास्त गोळी कुठली देणार? ज्यातून मला कमिशन आहे. सिमिलर वे फिनान्स इंडस्ट्री वर्क इन सिमिलर पॅटर्न. Everyone want a easy money. So mediators build a platform, advertising, influencer, and that make sell end up product, and they are sponsored by manufacturing. The products bad or right नसतात. मीडिएटर कोण आहे, कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करून विकतो एंड कन्झ्युमरला, हा मॅटर करतो. अँड दॅट इज अ बिगेस्ट कॉन्सेप्ट हॅपन इन वर्ल्ड वाईडली. याच्यामुळे जर 2008 मध्ये तुम्ही जर बघितलं असेल, हा क्रायसिस आला होता लेमन ब्रदर्सचा, तुम्ही ऐकलं असेल. वर्ल्ड जागतिक मंदी आली. काय झालं होतं माहिती आहे तुम्हाला? काय झालं? मोठ्या बँक्स कोलॅप्स झाल्या. बरोबर. का झालं होतं? तर देर इज अ कॉन्सेप्ट ऑफ फायनान्शियल इंजिनिअरिंग. आणि हे इंजिनिअरिंग म्हणजे काय की एक म्हणजे तुम्ही घर घेताय अमेरिकेमध्ये 5 लाखाचं, त्याच्यावरती लोन देणार, आणि मी बँक एक्झिक्युटिव्ह आहे, बँक एजंट आहे, मी तुम्हाला लोन देतोय, त्याच्यावरती मी कमिशन कमवणार, ते घर परत दुसऱ्याला विकायचं, ते 5-10 लाखाचं, परत त्याच्यावरती मी कर्ज देणार. अशा पद्धतीने सायकल तयार झाली. आणि हे कशामुळे झालं? तर फायनान्शियल इन्सेंटिव्हायझेशन. अच्छा. दिस इज बिगेस्ट स्कॅम हॅपन, द फायनान्शियल इन्सेंटिव्हायझेशन. म्हणजे काय? की तुम्हाला तुमचे प्रोडक्ट वरती इन्सेंटिव्हाइज मिळतं. आज जर तुम्ही बघितलं, जे काही मीडिएटर्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, त्यांना इन्सेंटिव्हाइज कशाचं मिळतं? कमिशनचं इन्सेंटिव्हाइज मिळतं, म्हणून प्रोडक्ट सेल केले जातात. आज हायएस्ट कमिशन सेल केले जातात फायनान्स इंडस्ट्रीमध्ये, इन्शुरन्समध्ये. 90% जे जॉईन होतात इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये काम करायला, ते कशासाठी जॉईन होतात? जेव्हा मी एक कॉन्फरन्स अटेंड केली, तर फक्त त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं कमिशन किंवा फॉरेन टूर्स. करेक्ट. आणि मग फॉरेन टूर्स तुमच्याच कंपनीज काही स्वतःच्या पैशातून देणार नाही, ते फॉरेन टूर्स साठी एजंट जॉईन होतात. मग आपल्या कॉन्टॅक्ट स्पेअर्स मध्ये ते प्रोडक्ट विकलं जातं, आणि एंड ऑफ द डे त्याला जे काही गरजेचं प्रोडक्ट आहे ते विकलं जात नाही. अँड दॅट इज अ पॉलिसी. सो अमेरिकेमध्ये हे झालं 2008 सालामध्ये. आणि अमेरिकेमध्ये एक कॉन्सेप्ट आली की हे फायनान्शियल इन्सेंटिव्हायझेशन शुड नॉट बी इम्पॅक्ट द ओव्हरऑल एंड कन्झ्युमर ऑल्सो अँड इंडस्ट्री ऑल्सो. अँड दॅट्स वेअर कॉन्सेप्ट कम की रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. त्यांचा कुठलाही इन्कम हा मॅन्युफॅक्चरिंग कडून आला नाही पाहिजे. त्यांचा सगळा इन्कम हा कन्झ्युमर कडून फीच्या स्वरूपात जेव्हा येतो, त्यालाच रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर ही कॉन्सेप्ट चालू झाली. आणि हे सगळं कशामुळे चालू झालं? तर लेमन ब्रदर्सचा जो क्रायसिस झाला, फायनान्शियल क्रायसिस. सो फायनान्शियल इन्सेंटिव्हायझेशन इतक्या मोठ्या लेवलला जाऊ शकतं, हे कधी अनुभवच नव्हता आला, आणि तेव्हा तो अनुभव आला. म्हणजे इन्सेंटिव्हायझेशन आज सुद्धा तुम्ही बघू शकता, अमेरिकेमध्ये आज ही कन्सेप्ट चालू झाली, पण इंडियामध्ये अजून ती कन्सेप्ट आहे फायनान्शियल इन्सेंटिव्हायझेशन. बँक एजंट, तुम्ही आज बँकेत गेला तर कॅशियर पासून ते सगळे हे प्रोडक्ट घ्या, ते प्रोडक्ट, हे कशामुळे होतं? तर फायनान्शियल इन्सेंटिव्ह आहेत, ते टार्गेट्स असतात. तर ही कन्सेप्ट जेव्हा लेमन ब्रदर्सची झाली, त्यानंतर ही कन्सेप्ट वर्ल्ड वाईडली जेवढ्या डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांनी चालू केली. आणि इंडियामध्ये ही कन्सेप्ट 2013 साली सेबीने चालू केली. सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. त्यांचा कुठलाही फायनान्शियल इन्कम सेबी रजिस्टर प्रोडक्ट मधून कमिशनद्वारे आला नाही पाहिजे. तेच स्वतःला सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणू शकतो. अच्छा. म्हणजे तुमचा म्हणजे मी जर म्हणालो की नितीन सर मला इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी द्या, तर सध्या जे माझे कोणी ॲडवायझर आहेत ते माझ्याकडून काहीच पैसे घेत नाहीत, पण मला ते जो काही म्युच्युअल फंड सजेस्ट करतात, मला जी काही इन्शुरन्स देतात, त्यातनं त्या कंपनीकडनं त्यांना कमिशन मिळतं मी विकत घेतलं तर. बरोबर. इन युअर केस तुम्ही कुठल्याही कंपनीकडनं कसले कमिशन घेणार नाही, तुम्ही माझ्याकडनं काहीतरी फिक्स्ड फीस घ्याल. बरोबर. म्हणून तुम्ही माझं भलं बघाल, असं लॉजिक आहे. येस. अच्छा. आणि प्रत्येक प्रोडक्टमध्ये 2 साईड आहेत. नॉन कमिशन बेस्ड प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडामध्ये पण आहेत. प्रत्येक प्रोडक्टमध्ये म्युच्युअल फंडमध्ये येस, म्युच्युअल फंडमध्ये देर इज अ डायरेक्ट प्लॅन अँड देर इज अ रेग्युलर प्लॅन. त्याच्यामध्ये साधारणतः 1% फरक आहे. प्रत्येक प्लॅनमध्ये 100 रुपये मागे म्युच्युअल फंड चालवायला फंड मॅनेजर काही एएमसी फी घेतात, ते साधारणतः 2 ते 3% आहेत त्या. हे जर तुम्ही डायरेक्ट प्लॅन घेतला तर तो एक्सपेन्सेस साधारणतः 0.5 to 1% पर्यंत आहेत. सो दॅट इज, आणि वरचा जो डिफरन्स आहे तो कमिशन स्वरूपात एजंट जे मीडिएटर आहेत त्यांना दिला जातो. हा बिगेस्ट डिफरन्स आहे
जे आता मार्केटमध्ये बऱ्याच म्हणजे लोकांना प्रत्येक अवेअरनेस म्युच्युअल फंड मी डायरेक्ट घेऊ शकतो आणि एजंट मार्फतही घेऊ शकतो. तर त्या एक आहे डायरेक्ट, दुसऱ्याला काय म्हणतात रेग्युलर प्लॅन. रेग्युलर प्लॅन. अच्छा. सो तुम्ही तो बघू शकता आणि हा मोठा डिफरन्स पडतो. आणि हा 1% डिफरन्स तर आहेच, कारण फरक आहेच, पण त्याच्याही पेक्षा जो तुम्हाला जेन्युइन चांगला ऍडवाइस आहे करेक्ट करेक्ट करेक्ट. त्याच्यामध्ये ह्यूज डिफरन्स आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं, आज एक कॅटेगरी घेतली म्युच्युअल फंडाची, लार्ज कॅप घ्या, मिड कॅप घ्या, स्मॉल कॅप घ्या, मल्टी कॅप घ्या. एका कॅटेगरीमध्ये जशा गोळ्या असतात तसे प्रोडक्ट्स आहेत. साधारणतः मल्टी कॅपमध्ये 60 फंड आहेत. तुम्हाला कुठला फंड आहे, कशावरून ठरलं पाहिजे? माझी काय गरज आहे यावरून, बरोबर. दुसरी गोष्ट, त्याचा परफॉर्मन्स काय त्याचा आहे? भाव काय. हो हो बरोबर बरोबर ऍब्सोल्युटली. हा परफॉर्मन्स चेक करायला रिव्ह्यू केला पाहिजे. बरोबर ओके, त्याचा कन्सिस्टन्सी आहे का हे चेक केली पाहिजे. बरोबर बरोबर. हे चेक करायचं काम ऍडवायझर्सचं आहे. बरोबर. आणि हे बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा बघतो रिव्ह्यू किंवा चेकअप करतो, त्याच्यामध्ये रिअलायझेशन होतं की बरेचसे फंड घेतलेले आहेत, ते तसेच आहेत, त्याचा रिव्ह्यू केलेला जात नाहीये. आणि कुठलेही 50 फंड आहेत, त्या 50 पैकी टॉप 5 आणि बॉटम 5 याच्यामध्ये जर रिटर्नचा डिफरन्स पकडला तर साधारणतः 5 ते 10% पर्यंत रिटर्नचा फरक पडतो. आणि हा फरक करोडोमध्ये इम्पॅक्ट करतो. हो. येस. म्हणजे एक 10,000 रुपयाची तुम्ही सिप करत असाल, ओके, तर 25 वर्षामध्ये, 25 ते 30 वर्षामध्ये 10% रिटर्न्स मिळाले तर एकामध्ये 2 करोड बनतात आणि एकामध्ये 3 करोड बनतात. म्हणजे 1 कोटीचा फरक फक्त 2% डिफरन्स, म्हणजे 10 ते 12% पडला तर. अरे बापरे. एवढा मोठा 25 वर्षात. 25 ते 30 वर्षामध्ये. येस. 10 ते 12%, 2% फरक. आय एम नॉट टॉकिंग अबाउट 10%. दिस इज आय एम टॉकिंग रिटर्न्स पॉईंट ऑफ व्ह्यू. हा, बाकी अजून बऱ्याच गोष्टी आहेत, लाईफच्या गोल्स आहेत. हो ना, म्हणजे जर मी हे गृहीत धरलं की बाकी सगळं एकसारखं आहे, हा, फक्त माझ्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरनी दिलेल्या फंड योग्य सल्ल्यामुळे हा, मी एक असा फंड निवडला ज्याचा ROI माझ्या दुसऱ्या फंडपेक्षा फक्त 2% जास्त आहे, तर 25 वर्षात माझं 1 कोटीचं नुकसान होणार आहे. येस, फायदा होणार आहे म्हणजे जर Yes. जास्त असेल तर. बापरे. फक्त 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट. अमेझिंग. तुम्ही मगाशी जे म्हणालात की मी तुमची गरज बघून तुम्हाला सजेस्ट करणार. आता ऍज फार एज आय अंडरस्टँड, साधारण गुंतवणूक करताना गरजांमध्ये 2च फरक असतील असा माझा अंदाज आहे. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. की एक तर मी हे शॉर्ट टर्म साठी गुंतवतोय किंवा लॉंग टर्म साठी गुंतवतोय. हे सोडून काही वेगळे फरक करायला पाहिजे. येस, ऍब्सोल्युटली. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. मीडियम टर्म एक असू शकतं की साधारण शॉर्ट टर्म म्हणजे काय, इमर्जन्सी. ओके, की जे मला कधी काम येऊ येईल शकते. ती 5 वर्षांनी येईल, 8 वर्षांनी येईल, 10 वर्षांनी येईल, किंवा 2 महिन्यात येईल. माहित नाही. ती इमर्जन्सी. मग कोविड सारखी सिच्युएशन, इट्स इमर्जन्सी. हम्म. इफ यू हॉस्पिटलाइज, तुमचा काही रेग्युलर इन्कम आहे जो सॅलरीच्या स्वरूपात येतोय आणि तो नाही येऊ शकला, AI मुळे जॉब गेला, तो थांबला तर 6 ते 8 महिने, 1 वर्ष, डिपेंड्स ऑन द काय फायनान्शियल सिच्युएशन. हा प्रत्येकासाठी वेगळा आहे. ओके. सो तो आला इमर्जन्सी फंड. हम्म. त्याच्यानंतर काय येतं की लाईफमध्ये इन्शुरन्सेस, जे की तुमचं रिस्क कव्हर करतात. एक्झाम्पल, फॅमिलीसाठी आपण हे सगळं फॅमिलीसाठी काम करतो. तर उद्या काय कर्त्या व्यक्तीला झालं तर काय होऊ शकेल, त्याच्यावरती जे लोन्स आहेत, त्याच्या जबाबदाऱ्या आहेत, तर ते जी काही लॉस होणार आहे, फायनान्शियल लॉस, तो कव्हर असला पाहिजे. मग लाईफ इन्शुरन्स किती पाहिजे. त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स. आज जर तुम्ही बघितलं, हॉस्पिटलमध्ये जर गेला तर काउंटरवरती जे पैसे खर्च होतात, तर तुम्ही बघितलं असेल तर जे सर्वेज आहेत काही, 90% कर्ज काढून किंवा सोनं विकून हॉस्पिटल खर्च भागवले जातात. हॉस्पिटलचा इन्व्हेस्ट, बेसिक गरज. त्याच्यानंतर व ऍक्सिडेंटली काय झालं, हात पाय किंवा 6 महिने काम नाही करू शकलो, तर पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स. एखादा आजार मोठा झाला तर त्याच्यासाठी लागणारा कव्हर, जो तुमचा 1 वर्ष 2 वर्ष नाही काम करू शकणार आहे आजारामुळे. घराचा इन्शुरन्स, कारचा इन्शुरन्स, बाईकचा इन्शुरन्स, हे बाकीचे इन्शुरन्सेस प्रॉपर असणं, इनफ असणं गरजेचं आहे. जे बऱ्याच वेळा इन्व्हेस्टमेंट करायच्या नादात आपण हे करत नाही. कारण की इन्शुरन्स हा आतापर्यंत पुश झालेला प्रोडक्ट. माझ्या घरात कुणीतरी आलं तरच मी घेतो, मला गरज आहे म्हणून नाही. पण 100% इन्शुरन्स ही गरजेची गोष्ट आहे, जी बऱ्याच वेळा आपण घेत नाही आणि पुरेशी घेत नाही. म्हणजे इनफ नसतो. म्हणजे कोणीतरी सांगतं म्हणून 1 लाखाचा 5 लाखाचा इन्शुरन्स कव्हर आहे. म्हणजे बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या ज्या ऍडवाइस करतात त्या अंडर इन्शुरन्सेस आहेत, कारण की प्रीमियम कमी असतात. टर्म इन्शुरन्स सारखे प्रीमियम विकलेले नाहीयेत.
आणि वी डोंट बाय इट. सो अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटकडे जास्त बघितलं जातं, ह्याच्याकडे बघितलं नाही. पण इन्व्हेस्टमेंटचा जर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली आणि हे जर बेसिक्स नसतील तर तुमची इन्व्हेस्टमेंट काय होणार आहे, हलणार आहे. मुलाच्या एज्युकेशनसाठी पैसे ठेवताय किंवा स्वतःच्या लग्नासाठी प्लॅन करताय आणि ऍक्सिडेंटली नाही काही करू शकला तर काय होणार, सगळे पैसे साठवलेले त्या कारणासाठी जातात. सो हा बिगेस्ट फरक आहे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट ऍज अ जर्नी चालू करत असताना. बेसिक्स असणं, मग इमर्जन्सी फंड, त्यानंतर शॉर्ट मीडियम टर्म रिक्वायरमेंट नुसार इन्शुरन्सेस प्रॉपर असणं आणि मग गोल्स. आता गोल ठेवून इन्व्हेस्टमेंट हा गोल्स शॉर्ट टर्म असू शकतात. 1 वर्षानंतर लग्न असेल हे शॉर्ट टर्म मध्ये येईल, 5 वर्षानंतर ते लॉंग टर्म मध्ये येतील. म्हणजे असं त्याचं बायफर्फिकेशन होतं. आता गोल्स का, तर पैशामध्ये जसं रिटायरमेंट इज अ इमोशनल अटॅचमेंट, वी सेव्ह फॉर अ रिटायरमेंट पर्पज. पण ती रिटायरमेंट पर्पज करत असताना ते गोल ठेवून केली तर ते पैसे तुम्ही जसं मी सांगितलं की पीपीएफ मध्ये 15 वर्ष राहतात कारण की ते रिटायरमेंटला निघतात पैसे. पण शेअर मार्केटमध्ये टाकलेले पैसे दररोज उठून बघायचे आहेत आपल्याला आणि वी आर नॉट पुशिंग टू दॅट बिहेवियर आस्पेक्ट्स ऑफ की हे पैसे माझ्या रिटायरमेंटसाठी. तो गोल ठेवून इन्व्हेस्टमेंट जेव्हा होते तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म होते आणि वेल्थ क्रिएशन होते. ओके, सो दॅट इज ऑब्जेक्टिव्ह टू हॅव्हिंग अ प्रोसेस ओरिएंटेड अप्रोच इन द होलिस्टिक प्लॅनिंग. त्यामुळे त्या व्यक्तीचं बिहेवियर अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं आहे. कोणी बिहेवियरचे आस्पेक्ट्स आहेत, कोणी अग्रेसिव्ह असतं, कोणी कन्झर्वेटिव्ह असतं, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड काय, त्याच्या जीवनात काय अनुभव आलेले आहेत हे अंडरस्टँड करून त्याला हँडहोल्ड देणं जास्त गरजेचं असतं. ओके, आणि तिथे मग एक ऍडवायझरचा रोल असतो की तिथे त्याला नाही म्हणणं आणि त्याला म्हणणं कर. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल काही वेळा मार्केट चांगलं असतं त्यावेळी इन्व्हेस्टर असतात ते अग्रेसिव्ह असतात, इन्व्हेस्ट कधी करतोय. मागच्या जर तुम्ही बघितलं कोविड नंतर मार्केट वरती गेलेलं आहे. ओके, प्रत्येक मग ओके, तर इन्व्हेस्टर पुश की इक्विटी मार्केट गिव्हिंग अ फॅन्टॅस्टिक रिटर्न, यू शुड इन्व्हेस्ट इन इक्विटी मार्केट. सो इफ इन्व्हेस्टर सेइंग टू मी इन्व्हेस्ट इन द इक्विटी मार्केट बिकॉज इक्विटी मार्केट गिव्हिंग रिटर्न, जेव्हा एखादी सायकल चालते आणि त्यावेळी तो इन्व्हेस्टर कधी येतात, बऱ्याचशा असेट क्लासेसमध्ये टॉपला असताना येतात. आणि तिथे एक असतं की त्याच्यात त्या ऍडवायझरचा अप्रोच काय, बायस आहे अनबायस आहे. बायस असेल तर त्याला जर कमिशन मिळत असेल तर घ्या, पीपल आर इन्व्हेस्टिंग. अनबायस असेल तर तो सांगू शकेल की आता करू नका, इट इज नॉट सुटेबल फॉर यू. हा, कारण की त्याला माहिती आहे की इथे जर चांगला एक्सपिरियन्स नाही आला तर त्याला रिटर्न्स मिळणार नाहीये, कारण की त्याचा रिसर्च असतो तिथे. बरोबर. सिमिलर वे प्रत्येक असेट क्लासमध्ये हे अप्स अँड डाऊन्स होतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं रिअल इस्टेट असेल, इक्विटी असेल, गोल्ड असेल, सायकल्स आहेत त्या प्रत्येक असेट क्लासमध्ये. म्हणजे 3 हे असेट क्लास जे म्हणलं, इक्विटी, रिअल इस्टेट, कमोडिटी आपण म्हणू, स्पेशली गोल्ड, सिल्वर, ही असेट क्लास गॅरंटेड रिटर्न देत नाहीत पण इन्फ्लेशनला बीट करतात. बर, इन्फ्लेशनला बीट करतात म्हणून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ह्या 3 असेट क्लासचे अप्स अँड डाऊन्स असे आहेत की 4-4, 5-5 वर्ष वाढत नाहीत. म्हणजे आता जर इक्विटीमध्ये बघितलं 2 वर्ष झाले 2 ते 3% रिटर्न्स आहेत. पण ते जेव्हा वाढेल पण ते माहित नाही ना, तो पेशन्स नाहीये लोकांकडे. रिअल इस्टेटमध्ये गेली कोविडच्या अगोदर 5 वर्ष स्टॅग्नन्सी होती. गोल्ड इंडियामध्ये डॉलर प्राइसमुळे तो कळत नाही आपल्याला, पण जर तुम्ही जागतिक बाजारात जर औंस वरती चालतं तर तुम्ही बघितलं तर गोल्डचा रेट मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये 1000 औंस तो 5000 औंस झालेला आहे. पण त्याच्या अगोदर ऑलमोस्ट 10 वर्ष तो 2000ला टच होऊन 1000 पर्यंत जवळ 8 ते 10 वर्ष होता इंटरनॅशनल मार्केटमध्ये गोल्डची किमती. सांगायचं तात्पर्य काय, प्रत्येक असेट क्लासचे अप्स अँड डाऊन्स आहेत. तिथे ऍडवायझरचा रोल क्रुशियल बनतो की सांगणं बाबा कर किंवा नाही कर. आणि हे कधी करू शकेल जर त्याचं इंटेन्शन तुम्हाला हेल्प करणं असेल आणि त्याचा बायस अप्रोच असेल तर ते होणार नाही. आणि मार्केटची सिच्युएशन कशी असते, मार्केट जेव्हा चांगलं असतं ना, नवीन फंड येतात, नवीन प्रोडक्ट येतात सेलला आणि पीपल मार्केटिंग होतं त्याचं, पीपल बाय आणि इट ऑलवेज हॅपन्स. म्हणजे 2008 साली इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून थीम आलेली. ओके, हवा असते, सगळे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि तो बबल फुटला की ते फंड निम्मे किमतीत मिळतात. 10 रुपयाला 5 रुपयाला एनएव्ही येतात. इट हॅपन्स एव्हरी टाइम, एव्हरी असेट क्लास इट हॅपन्स. 2014 मध्ये हायएस्ट रिअल इस्टेट इन्व्हेंटरी होती, भरपूर ऍडव्हर्टायझिंग, पीपल बाय अँड दे लॉक फॉर 5 years. सो तुम्ही जर बघितलं गोल्डला तुम्ही रश कधी येते, ज्यावेळी गोल्ड प्राइस हाय असते त्यावेळी नंबर्स लावून घेतले जातात. सो इट्स अ ह्युमन सायकोलॉजी. सो फायनान्समध्ये ह्युमन सायकोलॉजी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल एनी अदर असेट. आणि ह्युमन सायकोलॉजी
hook to goals. बरोबर आहे. And that's where we started a concept of holistic planning with a goal-based approach. म्हणजे मी जर तुमच्याकडे आलो की सर मला करायचंय, तर तुम्ही माझं पूर्ण हिस्ट्री, माझी पर्सनॅलिटी, माझं स्पेंडिंग पॅटर्न हे सगळं हो. अनालाइज करता का? Yes. कसं करता मग ते? म्हणजे तुमची मेथोडॉलॉजी काय? तुम्ही मला ओके. काय सो एक्झाम्पल मेथोडॉलॉजी मध्ये तुम्ही आम्ही पहिली गोष्ट लिगली तुम्हाला मला ऍडवाइस द्यायचं असेल तर वी हॅव अ कॉन्ट्रॅक्ट बरोबर आहे. बिटवीन यू अँड वी Correct. हॅव फॉर्म केवायसी होतं आणि त्याच्यानंतर तुमची माहिती घेतली जाते. हां. मग तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, हजबंड, वाईफ, आई वडील, मुलं मुलं. कोण आहेत, त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन, मग जन्मतारखेपासून ते सगळ्या गोष्टी, काय वय आहे, या सगळ्या गोष्टी, बरं. साधारणतः लाईफ एक्सपेक्टन्सी काय असू शकेल त्याचं डिस्कशन, तुमचे वडील किती वर्ष, हां. ह्या त्याचं सगळ्या वय काय, आजार काय आहेत? हा हे विचारलं जाणं. त्यानंतर तुमचे फॅमिली फोटो एक घेतो आम्ही की त्याच्यामध्ये केवायसीज क्लिअर होतात की कोण आहे तुमच्या फॅमिलीमध्ये. तर बऱ्याच वेळा जेव्हा आपण प्रोडक्ट घेतो कुठलेही, त्यावेळी फक्त तेवढंच तुम्ही आहे, पण उद्या काय झालं तर कोण रिस्पॉन्सिबल आहे सेकंडरी हे कधीच विचारलं जात नाही. म्हणजे तुम्ही आहात, आता तुम्ही एखादं प्रोडक्ट घेतलंय ग्रो आणि झिरोदावरती, डू यू नो युअर स्पाउस नो व्हॉट डस शी नो मी क्या कर रहा हूं? नथिंग इज नोईंग अँड दॅट डिस्कशन. सो ही इन्फॉर्मेशन असेल. त्यानंतर तुमचं हेल्थ सिच्युएशन कशी आहे, ओके, हेल्थमध्ये मग तुमचं वजन किती आहे, हाईट किती आहे, तुमचा BMI काय, ही इन्फॉर्मेशन घ्या. बापरे, एवढं घेता तुम्ही? हो. बरोबर. आणि प्रत्येक इन्फॉर्मेशनला लॉजिक आहे म्हणून घेतो, म्हणजे काम नाही असं नाहीये. ह्याचं म्हणजे ही इन्फॉर्मेशन मी जर सांगितलं की केवायसी का पाहिजे किंवा तुमची हेल्थ, मी तुम्हाला एखादा हेल्थ इन्शुरन्स ऍडवाइस करायचंय तर आय शुड नो की तुमच्या हेल्थ कंडिशन काय आहे. तुम्ही सिगरेट पिता का दारू किती पिता हे जर मी नाही डिक्लेअर करू शकलो जेव्हा ऍडवाइस करत असताना, तर पॉलिसी रिजेक्ट झालेल्या आहेत. मी बघितलेच स्वतः 15 वर्षात 17 वर्षामध्ये, म्हणजे की काय होतं ती का ही चुकी कोणाची आहे, क्लायंटची म्हणून नाहीये. इट्स ऍडवायझर्स रिस्पॉन्सिबल टू आस्क यू, because end of the day who is going to suffer, that family is going to suffer. लकीली इंडियामध्ये अजून लॉ नाहीये की उद्या हे काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर ते तुमच्या ऍडवायझर्सच्या अगेन्स्ट केस करू शकतो, जी US मध्ये आहे. अँड दॅट इज अ स्ट्रिक्ट पॉलिसीज आर देअर. इंडियामध्ये नाही आता ती. बट ॲज अ रिस्पॉन्सिबल ऍडवायझर वी फॉलो दिस बिकॉज इट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी अँड वी वर्क विथ द फॅमिलीज, नॉट अ इंडिव्हिज्युअल्स. सो दॅट रिअलायझेशन, मग त्याची माहिती घेणं, त्यानंतर त्याच्या आतापर्यंत जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कुठे कुठे केलेली आहे, कशी केलेली आहे, काय अप्रोच होता त्याच्या पाठीमागे, म्हणजे वाय यू डन, देर इज समथिंग बिहाइंड दॅट थॉट ना, म्हणजे का बरं चालू केलं तुम्ही, काय लॉजिक आहे, हे अंडरस्टँड करून ते इन्फॉर्मेशन घेणं. तुमची इन्कम काय काय आहे, इन्कम मध्ये कटिंग कुठे होतं, जॉब कसा आहे, गव्हर्नमेंटचा आहे, प्रायव्हेट आहे, त्याच्यामध्ये चॅलेंजेस इन टर्म्स ऑफ सॅलरी कटिंग्स कुठे होतात, ती इन्फॉर्मेशन. ते घेतल्यानंतर तुमचे एक्सपेन्सेस कुठे होतात, मग तुमच्या घरात दुधापासून ते इस्त्रीपासून किती एक्सपेन्सेस साधारणतः प्रत्येक कॅटेगरी वाईज, कम्युनिकेशन वाईज, मेड वाईज, तुमची इन्व्हेस्टमेंट कुठे, ही सगळी इन्फॉर्मेशन मंथली किती जाते. साधारणतः बरीच लोक ही बजेटिंग करत नाहीत. आणि बजेटिंग का गरजेचं आहे, जर तुमची स्वतःची बजेटिंग नाही तुम्हाला कळली तर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करणार आहे. कारण की रिटायरमेंट प्लॅनिंग हे तुमचं आहे, ना की एखादं प्रोडक्ट घेऊन ते पुरणार आहे. म्हणजे आज जर तुम्ही महिन्याला 50,000 खर्च करताय तर 10 वर्षानंतर किती होणार आहे हे तुमच्या वैयक्तिक प्लॅननुसार होईल ना की भाऊ माझा 70,000 रुपये करतो तर त्याचा प्लॅन वेगळा असेल. सो ते डिटेल्स आम्हाला कळतात, प्लस बजेटिंग कळतं की तुमचे तुम्हाला कळतात की महिन्याला माझं बजेट काय आहे. आय डोंट नो, मी जेव्हा हा अनुभव घेतला, मी काम करत असताना 90% डोंट हॅव, म्हणजे 99% डोंट हॅव बजेटिंग. दे जस्ट इन्कम येतो आणि एक्सपेन्सेस केले जातात. सो वी टूक दॅट की किती तुमच्या घरात मेडला किती एक्सपेन्सेस जातात, इन्कम कुठे जातो, टॅक्स कुठे जातो, हे सगळं डिटेलमध्ये घेतो. इट्स अ वन टाइम एक्सरसाइज. पीपल अंडरस्टँड दॅट की येस. आणि हे केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण कुठे एक्स्ट्रा खर्च करतोय, कुठे कमी केला पाहिजे आणि बजेटच्या बाहेर आहे का. मग त्याचं एक रेशो अनालिसिस आम्ही तयार करतो की तुम्ही जे काही तुमचे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये तुमचा हा एक्सपेन्सेस जास्त होतोय, कमी होतोय, मग EMI आहे, इन्शुरन्स आहे, सगळी माहिती त्याच्यामध्ये येते. हे बजेटिंग करतो. त्याच्यानंतर आम्ही गोल प्लॅनिंग करतो. बाबा हे पैसे तुम्ही जे इन्व्हेस्ट करायचे, काय गोल आहेत तुमच्या लाईफमध्ये. मग मुलगा असतील तर एज्युकेशन असेल, रिटायरमेंट असेल, अर्ली रिटायरमेंट असेल, बिझनेस असेल, घर घेणं असेल, हे राईट डाऊन करतो आणि साधारणतः डिक्लेरेशन घेतो, हे कधी अचीव्ह करायचं तुम्हाला. आणि हे डिक्लेरेशन जेव्हा घेतो त्यावेळी त्यांना रिअलाइज होतं, यार माझ्या लाईफमध्ये कधी मला विचारलंच नाही कोणी की मला लाईफमध्ये नेमकं पाहिजे काय.
बिकॉज वी नेव्हर डिस्कस इन फॅमिलीज की यार लाईफमध्ये आपण पैसे कशासाठी इन्व्हेस्टमेंट करतो. एकच ऑब्जेक्टिव्ह असतं रिटर्न्स, आणि रिटर्न्स हे मृगजळासारखं आहे. अनलेस यू डिफाईन हाऊ मच यू वॉन्ट, यू कांट से की, आणि ते मिळतही नाही. मग म्हणजे मुंबईवरून पुण्याला जर जायचं झालं तर 300 किलोमीटर अंतर आहे, 3 तास आहे, तर तुम्हाला स्पीड काय पाहिजे, तर 100च. हे डिसाईड झालं का डिराईव्ह झालं? डिराईव्ह झालंय. डिराईव्ह झालं, डिराईव्ह झालंय. बरोबर. म्हणजे रिटर्न सुद्धा तुमच्या गोल प्रमाणे तुमचा जो काही इन्कम आहे त्याच्यावरून काय व्हायला पाहिजे, डिराईव्ह व्हायला पाहिजे. आपण काय करतो, डिसाईड करतो. दॅट्स अ बिगेस्ट मिस्टेक. And if you बापरे. done this financial planning exercise, you come to know how much return I require to achieve these goals. And if I come to know की मी 10% हे गोल अचीव्ह करू शकतो, तर का बरं मी 12% 15% अपेक्षा ठेवायची आहे? प्रेशर घ्यायची गरजच नाही. आणि हेच कळत नाही. हा एक फायनान्शियल प्लॅनिंग एक्सरसाइज मधून येतो. हा डेटा आम्ही त्याच्यासाठी घेतो की ते गोल्स अंडरस्टँड करणं. त्याच्यानंतर त्याच्या घरात कुठले असेट्स आहेत, ते रिप्लेस करायचे आहेत, नाही करायचे आहेत, बँक अकाउंट किती आहेत, त्याला नॉमिनेशन कोण आहे, बँक बॅलन्स किती आहे, पीएफ आहे, ईपीएफ आहे, सगळ्या रिअल इस्टेट आहे, कधी घेतली. म्हणजे आपण कायम रिटर्न्स हे फक्त इक्विटीचेच मोजायचे का? नाही ना. रिअल इस्टेट कधी घेतले, त्याचे रेट ऑफ रिटर्न किती आले, हे सुद्धा मोजता येते. बरेच लोक मोजत नाहीत ते. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये सहजपणे बोलतात, मी 1 कोटी इन्व्हेस्ट केले होते, माझे आज 2 कोटी झालेत. 2026 मध्ये माझे 2 कोटी झालेत. 2016 साली फ्लॅट घेतलेला आहे. रेट ऑफ रिटर्न किती मिळवला जर तर बघितला की 2 कोटी जर झाले तर 5% रिटर्न्स मिळाले तुम्हाला त्या प्रॉपर्टीतून. पण बोलताना आपण काय बोलतो, 1चे 2 झाले, 100% वाढ झाली माझी. म्हणजे सीएजआर रिटर्न आपल्याला कळत नाहीत. म्हणजे फायनान्शियल लँग्वेज नाही. 90 ते 95% लोकांना कळत नाही. मग हे रिअलायझेशन होणं गरजेचं आहे. आणि हे रिअलायझेशन मग आम्ही ही माहिती घेतो, प्रॉपर्टी किती आहेत, टोटल केलं. ही माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तीचं नेटवर्थ कळतं किंवा नेटवर्थ कुठे आहे. म्हणजे 100 रुपयापैकी तुझे आहे ते 90% आहेत रिअल इस्टेटमध्ये. जे मी आज सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या भागातून जेव्हा मी प्लॅनिंग केलं सिटीजमध्ये, हा थोडा प्रमाण रिअल इस्टेटच्या ऐवजी फायनान्शियल ॲसेटकडे आहे. तर हे असेट अलोकेशन करत असताना ह्या अंडरस्टँडिंग हा डेटामध्ये कळतं. म्हणून ती इन्फॉर्मेशन घेतली जाते, गोल्स घेतले जातात. तुमची एक टेस्ट घेतो आपण, त्याला आपण म्हणतो एक प्रोफाइलिंग टेस्ट. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही मस्त सांगताल मला की मी अग्रेसिव्ह आहे, मी रिस्क घेऊ शकेल, पण मी काही जर क्वेश्चन तुम्हाला विचारले, तुमचा एक्झाम्पल उद्या मार्केटची सिच्युएशन 100 रुपये, मार्केट व्हॅल्यू 50 रुपये झाली, तर तुम्ही इन्व्हेस्ट करचाल का तुमचे पैसे? ह्या क्वेश्चन वरती तुमचा आन्सर काय याच्यावर एक अंदाज बांधू शकतो की हा व्यक्ती काय करू शकेल. पर्सोना कसा आहे. सो हे सेबीच्या नियमानुसार आम्हाला बंधनकारक आहे की प्रोफाईल टेस्ट करूनच मग ऍडवाइस दिली पाहिजे. नाहीतर तुम्ही कुणालाही काही कशी ऍडवाइस करणार ना. बरोबर. आणि दिस इज व्हॉट यू कॉल अ सायंटिफिक वे टू ऍडवाइज समवन, नॉट टू की जस्ट आलाय आणि त्याला एक प्रोडक्ट दिलं. हे बरेच लोक करत नाहीत. आणि मग प्रोफाइलिंग जर नाही व्यवस्थित झालं तर त्या व्यक्तीला मग रॉंग ऍडवाइस दिला जातो आणि तो लिगली अलाउड नाहीये आत्ताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर. इलिगल ऍडवाइस आहे. त्यामुळे इंडियामध्ये सेबी रजिस्टर्ड ऍडवायझर आर लिगली ऍडवाइज करू शकतात. बाकी कोणीही लिगली ऍडवाइस करू शकत नाही. याचं कारणच हे आहे कारण की त्याच्या पाठीमागे रॅशनल आहे, अंडरस्टँडिंग आहे. आणि हे रिटर्न्स मध्ये असतं. रिटर्न्स म्हणजे सेन्स इट्स अ रिटर्न डाऊन ऑन द पेपर की वाय वी ऍडवाइज दिस प्रोडक्ट टू यू. देयर इज अ रॅशनल बिहाइंड इट. बरोबर. ते आणि त्याचं रेकॉर्ड किपिंग गरजेचं आहे 7 वर्ष 10 वर्ष, जोपर्यंत तो मेंबर आपल्या ऍडवायझरीमध्ये आहे. तो इतका मोठा रूल्स आहे. आणि त्याच्यामुळे बरीच लोक एक तर लायसन घेत नाहीत हे. म्हणून इंडियामध्ये फक्त एक साधारणतः 990 रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आहेत जे प्रॅक्टिसिंग आहेत इंडियामध्ये. आणि होलिस्टिक प्लॅनिंग मध्ये हार्डली 200 ते 300 आहेत जे की होलिस्टिकली काम करतायत पर्सनल फायनान्स मध्ये. तुम्ही जे आता म्हणालात की सातारा, सांगली, कोल्हापूर भागात तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये जास्त गुंतवणूक झाली दिसते लोकांची, असे काही पॅटर्न्स दिसले तुम्हाला लोकांच्या इन्व्हेस्टमेंटचे? हो. पॅटर्न्स म्हणजे मी माझी प्रॅक्टिस जी चालू केली होती 2008 साली, तर हे इंटेन्शनली मी होलिस्टिक प्लॅनिंग नाही करायला गेलो. आय स्टार्टेड विथ अ सब ब्रोकर ऍज अ ब्रोकर. ओके. आणि त्याच्यामध्ये रिअलाइज झालं की ऍडवाइस इंडियामध्ये व्हॅल्यू एकतर ऐकत नाहीत आणि त्याची अकाउंटेबिलिटी 0 आहे. म्हणजे मीडिएटर आहे, त्याचं कामच काय आहे की ट्रान्झॅक्शन करणं, ऍडवाइस देणं नाहीये. मग एखादा 100 रुपयाचा शेअर 120 झाला आणि त्याला सांगितलं तुला 1-2 दिवसात 20% रिटर्न मिळाले, तू बाहेर पड आणि शांत बस. नाही ऐकत. कारण की तो स्टॉक 140चा 120चा 160 झालेला असतो आणि तो परत काय म्हणतो, यार तुमच्यामुळे मी बाहेर पडलो.
त्यामुळे इथून पुढे माझं मी करेन. आणि मग त्याचा तो करतो. आणि त्याचा तो केल्यानंतर 160चा परत 80 झाला की तो परत त्या मीडिएटरला म्हणतो की यार तू बसला होतास इथं, तू सांगायचं नाही का, तुम्ही फक्त कमिशनच घेणार का? सो ही जर्नी मी बघितली. त्यामुळे मी बघितलेत की लोक कसे पैसे ट्रेडिंग मध्ये घालवतात, F&O मध्ये घालवतात. आणि म्हणजे जो व्यक्ती तुम्ही चहा प्यायला पैसे देणार नाही पण ट्रेडिंगला हजारो पैसे घालवतात. आणि इट्स दारू सारखं ते नशे आहे. आणि विदिन 3 to 6 months आय रिअलाइज आय एम रॉंग बिझनेस. अँड दॅट्स वेअर आय स्टार्टेड लुकिंग फॉर की अंडरस्टँडिंग व्हॉट ऑप्शन्स कॅन बी डन फॉर अ ॲडवायझरी होलिस्टिक वे. अँड देन म्युच्युअल फंड कळालं. म्युच्युअल फंड मध्ये पण हाच प्रकार मला दिसला की तिथेही पुश, मिस सेलिंग आणि कन्सिस्टन्सी नाहीये लोकांची इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये. म्हणजे 2-5 वर्षानंतर ते पैसे काढतायत. आणि याचं मूळ कारण मग मला कळालं, एक दलबार स्टडी म्हणून अमेरिकेमध्ये होतो की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर रिटर्न आणि इन्व्हेस्टमेंट रिटर्न ह्या 2 वेगळ्या गोष्टी असतात. बरं. त्या दलबार स्टडीमध्ये ओव्हर द युएस इज अ मॅच्युअर मार्केट, मग तिथे जो झालेला होता की युएस मधले इन्व्हेस्टमेंट रिटर्न साधारणतः 8 ते 12% पर्यंत आहेत. तर असेट क्लासने ते रिटर्न्स दिलेत, पण इन्व्हेस्टरला रिटर्न्स साधारणतः 3 ते 4% मिळाले. बापरे, अमेझिंग. अँड दॅट चेंज एंटायर लाईफ आय एम लुकिंग ॲज अ ॲडवायझरी प्रोफेशन. आणि हा फक्त बिहेवियर मुळे आहे. आणि मग हा बिहेवियर जेव्हा मी ज्यावेळी सांगलीमध्ये काम करत असताना विटामध्ये आय रिअलाइज की हा मग का बरं असं होतंय, मग बिहेवियर का होतंय. तर बऱ्याच वेळा जे प्रोडक्ट ऍडवाइस केले जातात ना इन्सिडेंटली, तात्पुरतं, मिस सेलिंग, पुशने झालेले असतात. ओके, त्याच्या पाठीमागे क्लॅरिटी नसते की का बरं हे घेतोय मी, कशासाठी घेतोय, ह्याची क्लॅरिटी नसते. आणि ती क्लॅरिटी मग मी बघायला चालू केली. एखादं मग सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणून एक कोर्स कम्प्लीट केला मी. त्याच्यामध्ये रिलेशनली होलिस्टिक प्लॅनिंग मेक्स अ ह्यूज डिफरन्स ऑन द अदर साइड. बिकॉज एव्हरी ऍक्शन इज अ लिंक टू द अनदर ऍक्शन. इट्स नॉट दॅट पर्टिक्युलर ऍक्शन. म्हणजे इन्व्हेस्टमेंट असेल, इन्शुरन्स असेल, इट्स लिंक टू इच अदर एस्पेक्ट्स ऑफ फायनान्शियल लाईफ. इट्स नॉट ओनली दॅट असेट. आणि मग एखाद्याला जर समजा मी आज एफडी करतो तर नॉमिनेशन असेल तर काय सिच्युएशन होईल डेट नंतर, इतकं बारीक लेवलला त्याचा जेव्हा स्टडी केला त्यावेळी ते रिअलायझेशन झालं. आणि मग मी जेव्हा पॅटर्न बघितला की रुरलमध्ये मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली, आय रिअलाइज की डॉक्टर्स आर हायेस्ट क्वालिफाईड ऑल्सो. दे अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ फी बेस्ड ॲडवायझरी अँड दॅट्स वेअर वी स्टार्टेड द प्रॅक्टिस. आणि मग हायेस्ट इन्कम पण आहे. आणि रिअलाइज झालं की हायेस्ट मिससेल झालेलं आहे त्यांच्याकडे. इन्शुरन्स एजंट आणि प्रोडक्ट ह्यूज घेतलेले आहेत. आणि दॅट वे रिअलाइज हा पॅटर्न कळला. मग कॅशमध्ये पैसे येतात, मग प्रॉपर्टीज वाढतात, मग हे सगळे रिअलायझेशन तिथे झालं की हा पॅटर्न तिथे मला आढळला. आणि मग तिथे मला कळलं की हा मोठा गॅप आणि ह्यूज अपॉर्च्युनिटीज देअर टू वी कॅन हेल्प पॅन वर्ल्ड बाय अंडरस्टँडिंग देम अँड इट्स अ विन विन फॉर ऑल. आय एम हिअर टू हेल्प यू ओनली बाय होलिस्टिक वे. आणि माझा एकच उद्दिष्ट त्या व्यक्तीचा आहे की तुमची नेटवर्थ वाढली पाहिजे आणि ती नेटवर्थ प्रॉपर असेट अलोकेशन कशी वाढली जाईल ह्या अप्रोचने काम करायचं. आणि मग म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की व्हॉट एव्हर फीस यू चार्ज, तुम्ही किती का फीस चार्ज करणार, माझा 2% तुम्ही फायदा करून दिला 25 वर्षांसाठी, तर मी 1 कोटी म्हणजे फॉर 10,000 रुपीज एसआयपी. माझी एसआयपी जर मोठी असेल आणि ती वाढत जाते, करोडोचा डिफरन्स पडतो. आणि हे प्रोफेशन इतकं म्हणजे इतकं जबरदस्त आहे की जे लोकांना इम्पॅक्टफुल करतो. पैसे आणि रिलेशनशिप हे जवळ आहेत. म्हणजे आपण लाईफ मध्ये जर तुम्ही बघितलं, पैसा आणि रिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पैशामुळे रिलेशन खराब होतात आणि मग पैसा रिलेशन पण बिल्ड करू शकतो जर तुम्ही त्याचं मॅनेजमेंट प्रॉपर. बरोबर. आणि हा एक फुल टाइम, जसं डॉक्टर हा प्रोफेशन आहे ना, तसं हे प्रोफेशन फुल टाइम कमिटेड आहे, जे की गरजेचं आहे. आणि याचा इम्पॅक्ट जसा लॉंग टर्म दिसतो. म्हणजे एक हेल्थ कोच जर तुम्ही बरोबर घेतला तर तुमच्या लाईफमध्ये 10 वर्ष वाढू शकता. जर तुम्ही 20 वर्ष त्याच्यासोबत काम, 10 वर्षाची लाईफ प्राइसलेस आहे. आणि नुसती 10 म्हणजे लाईफ नाही वाढत, त्याची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह. सिमिलर वे अ फायनान्शियल प्रोफेशनल जो तुमच्यासोबत काम करेल, जो तुमच्यासाठी काम करेल, तुम्हाला 10 वर्ष लाईफमध्ये एक्स्ट्रा काम करायचे लागेल पैशासाठी, ते करावं लागणार नाही. आणि एन्जॉय युअर लाईफ थ्रोली. जे नॉर्मली वी आर रनिंग बिहाइंड द रॅट रेस. मला सांगा सर की म्हणजे मी जो मगाशी पॅटर्नचा प्रश्न विचारला ना, तोच परत वेगळ्या प्रकारे विचारतो की आता तुमच्या पूर्ण क्लायंट बेसमध्ये 25 ते 30 वयोगटात क्लायंट हा शब्द वापरत नाही, मेंबर्स हा शब्द वापरतो. बरं, ओके. मेंबर्स, या. सो client is a one time relations, member is a lifetime relations. Nice. So we consider they are member for life with us.
अँड वी ऑकर देम दॅट वे. व्हेरी गुड. ओके, त्यामुळे प्रत्येक ऍक्शन आमची होलिस्टिक वेने आहे, ना की विचार तात्पुरतं करून फक्त रिलेशन, एक ट्रान्झॅक्शन आणि कमिटमेंट नाही. वी आर फॉर लाईफ, एव्हरी ऍक्शन. कम्युनिटीचे मेंबर आहेत असं. हा, दॅट्स अ मेंबर. तर ह्या मेंबर्स मध्ये लेट्स से नुकताच जॉब लागलाय, 1-2 वर्ष झाली आहेत, बऱ्यापैकी कमवायला लागलाय, लग्न करेल किंवा झालंय, तर अशा रेंज मधली तरुण मंडळी काही ठराविक चुका करताना तुम्हाला दिसल्यात ज्या तुम्ही फिक्स करण्यात त्यांची मदत केली? ऍक्च्युली चुका आपण कोणाला फिक्स नाही करू शकत. पहिली गोष्ट म्हणजे आणि चुका हा म्हणजे एक लहान मुलाला आपण हे भासतंय, हे जेव्हा त्याला अनुभव येईल ना, त्यावेळेस तो आपण फक्त त्याला काय सांगू शकतो, हे भाजणारे बरं हात लावून एवढंच. आणि परत सो नॉर्मली इनिशियली जे स्टेजमध्ये असतात त्यांना आम्ही गाईड करत असताना त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन ठेवतो आम्ही, की होलिस्टिकली बघा. पण आम्ही त्यांना सांगत नाही की तुम्ही काय करू नका म्हणून, बरं. अनलेस दे आस्क यू. ओके, म्हणजे प्रायमरली मिस्टेक्स होतात, इम्पल्सिव्ह बाईंग, किंवा आई वडिलांचं तसं हे पण पाहिजे. नॉर्मली जेव्हा आम्ही बघितलेलं आमच्याकडे जे फॅमिलीज येतात, त्यांच्या आई वडिलांची इन्व्हेस्टमेंट त्यांची मुलांची सातत्य जास्त आहे ऍज कम्पेअर टू न्यू त्याच्या फॅमिलीमध्ये सेव्हिंग केलेलं नाही. ह्याचं कारण काय होतं, कारण की कल्चर पण मॅटर करतं. आई वडील जसे करतात तसेच मुलं करतात, आणि वी आर अ सोर्स ऑफ आवर फादर्स अँड मदर्स. वी आर द रिझल्ट ऑफ देअर ऍक्शन्स. सो दॅट ऍक्शन रिमेंबर. सो आम्ही बघितलंय तो पॅटर्न आहे. जर फॅमिली बॅकग्राऊंड नसेल त्याच्या सेव्हिंग आणि ते ऍक्शनेबल, तर ते समहाव दे नॉट दे डोंट इन्व्हेस्ट. कन्सिस्टन्सी इन्व्हेस्ट करतात पण सातत्य राहत नाही. इन टर्म्स ऑफ काही चॅलेंजेस येतात, प्रायोरिटी येतात, आणि तो कन्सिस्टन्सी राहत नाही. हा अनुभव आम्ही साधारण आमच्या जे मेंबर जॉईन होतात ते साधारणतः सगळ्या चुका झाल्यानंतर, अनुभव आल्यानंतर, कुठल्या म्हणजे जसं जिम 40 कोच लावतात तशा प्रकार होतो. 35 ते 40 म्हणजे सगळ्या स्वतः करतात, स्वतः बँकर्स सेल करतात, मिस ऍडवाइज होतात, आणि मग कळतं की वी नीड अ अनबायस्ड प्रोफेशनल हू कॅन गाईड फॉर लाईफ अँड पीपल कम. सो दॅट्स एक्सपिरियन्स वी हॅव. पण मग तेच, मग तुमच्याकडे जर आलो मी तर तुम्हाला काही पॅटर्न दिसला असेल ना, की हा ना या चुका करून जनरली माझ्याकडे येतोय. सो हा चुका आहेत. मग त्या चुका कुठल्या आहेत? ट्रेडिंगच्या, स्वतः ट्रेडिंग करणं किंवा स्वतः इन्व्हेस्टमेंट करणं. बरेचसे प्रोडक्ट घेऊन बसतात, विटा, वाळू बरेचसे घेऊन आहे. मी कसं म्हणले, कंपाईल कधी केलेलं नाही, आणि मग त्याचा पळण्याचा स्पीड आहे ना, तो ज्याला एक्सपेक्टेड पाहिजे होता डिराईव्ह, तो किती आहे माहित नाही. चालू आहे, फक्त सगळं चालू आहे, आणि मग 35-30 मध्ये कळतं की अरे हे सगळं आपलं मेसअप झालंय, आणि नाव वी नीड. सो जे फॅमिलीज ऑलरेडी आहेत त्यांची मुलं आमच्या जॉईन, त्यांना मग आम्ही व्यवस्थितपणे इनिशियली त्यांना कॉन्व्हर्सेशन मध्ये घेऊन येतो. बऱ्याच वेळा जो चुका होतात म्हणजे काय, की जर तुम्ही बघितलं सगळ्यात मोठी, की घर, म्हणजे विशित जर मुलगा जॉबला लागला तर पहिलं काही घर पाहिजे लग्न करण्यासाठी, नाहीतर लग्न होत नाही. ही जी थॉट प्रोसेस बनलेली आहे ती बिगेस्ट मिस्टेक आहे. पीपल शुड अवॉइड इमोशनल बाईंग आहे ते, नथिंग एल्स. म्हणजे लग्न जर मुलगी तुम्हाला घर घेऊन घेणार असेल तर युअर सेल्फ 20 इयर्स ब्लॉक करताय तुमच्या लाईफमध्ये फ्रीडम मिळवण्यासाठी. दॅट्स अ बिगेस्ट मिस्टेक पीपल शुड अवॉइड. ॲज अ वी रिअलाइज की पीपल शुड बाय होम once you realize I'm going to be here, it happens 35 to 45 एजच्या दरम्यान यू कॅन थिंक पॉइंट. सो हे अर्ली स्टेज मध्ये हे तुम्ही अवॉइड करा. दॅट इज स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन द बेसिक फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड. दॅट वे यू स्टार्ट इन्व्हेस्टिंग रादर दॅन ट्रेडिंग किंवा इम्पल्सिव्ह बाईंग. असं नको. म्हणजे हे आहेत. रिसेंटली एक म्हणजे माझे प्रोफेशन मधले मित्र आहेत, आणि मी मिंटला ऐकलं पण की सैनिक मध्ये जे काम करतायत, सैन्यात जे आहेत, तर बऱ्याच लोकांनी मोबाईलवरती लोन घेऊन ट्रेडिंग मध्ये पैसे घालवलेत. मग सैनिक मध्ये आहेत तर सिनियर ऑफिशियल एखाद्या पोस्टला जायचं असेल तर तुम्हाला तिथे जास्त पैसे मिळतात साधारणतः, कारण रिस्क असते तिथे. प्रमोशन मिळाल्यावर जास्त प्रमोशन कधी जागा म्हणजे व्हॉटएव्हर. अच्छा, पोझिशन म्हणजे काश्मीरला जायचं तर तुम्हाला एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह आहे. तर त्यांना विचारलं गेलं तुम्ही रिस्क काय लाईफचं, तर तुम्ही का घ्यायला तयार आहे, तर त्यांच्यात फाइंडिंग झालं की बऱ्याच लोकांनी मोबाईलवरती पर्सनल लोन घेऊन ट्रेडिंग मध्ये पैसे घालवले, आणि दॅट्स वाय दे वॉन्ट टू रिपेमेंट दिस लोन अँड कम्युनिटी रिस्क. आणि हा पॅटर्न सैनिक मध्ये आहे. तर रिटेल इन्व्हेस्टर्स मध्ये तर किती मोठ्या प्रमाणात असेल जर तुम्ही बघितलं, दिस इज अ रियालिटी ऑफ
बापरे. F&O ट्रेडिंग अँड इम्पल्सिव्ह परचेस अँड लगेच श्रीमंत होणं, ही जी आहे थॉट त्याच्यामुळे. अँड बापरे. दॅट्स वेअर आय रिअलाइज आय कम टू दिस प्रोफेशन की ॲज अ मीडिएटर, ब्रोकर, एजंट प्रमोट करून आपण एखादी गोष्ट जर करत असेल तर वेलबिंग फॉर द सोसायटी नाही आहे. आणि असे पैसे कमवून तुम्ही लाईफमध्ये व्हॉट इज नॉट सपोज टू हेल्प अस फॉर द सोसायटी अँड युअर सेल्फ ऑल्सो. सो दॅट वेअर आय रिअलाइज की वी आर डुईंग अ सोशल जॉब इन टर्म्स ऑफ डुईंग दिस प्रोफेशन. नाही म्हणजे मी जेवढ्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणजे ते तुमच्यासारखे सर्टिफाईड कन्सल्टंट नसतील पण असे एजंट असतील, ब्रोकर असतील, जेवढ्या चांगल्या लोकांबरोबर गप्पा मारत ना त्या सगळ्यांनी हे म्हटलंय की समाधान मिळतं बाबा की मी काहीतरी भलं करतोय, Yes. मी काहीतरी चांगलं It's a करतोय. noble profession. व्हेरी नोबल प्रोफेशन. म्हणजे नोबल आहे प्लस तुम्हाला त्यात पर्सनली सुद्धा ग्रोथचा खूप चांगला प्रॉस्पेक्ट आहे. Yes, yes. लोकांना श्रीमंत करत करत श्रीमंत होण्यासारखी चांगली गोष्ट नाही. काही नाही. खरंय खरंय. माझं एक काहीतरी फिक्स्ड इन्कम रेंज आहे आणि त्या रेंजनुसार गुंतवणुकीचा विचार करायचा आहे. तर अपार्ट फ्रॉम अप्रोचिंग अ गुड कन्सल्टंट किंवा इन्व्हेस्टमेंट मेंटॉर किंवा गाईड हे सोडून अजून काही वेगळी काळजी घ्यायला पाहिजे. काळजी इन द सेन्स म्हणजे मी तुमच्याकडे अप्रोच करायला हवं आणि तुमच्याकडनं शिकायला हवं हे तर डन समजा मला पटलं. बरोबर. पण या खेरीज काही वेगळ्या गोष्टी, काही वेगळा अवेअरनेस, काही वेगळं बेसिक गोष्टी जसं मी सांगितलं की पॅटर्न जसे मॅस्लोज हायरार्की थेअरी ऐकले हो, की आपण गरजेसाठी कपडा, रोटी कपडा मकान ते आपली गरज. त्याच्यानंतर ते वाढत जातं. हा त्यांचं सोशल नीड, हो. सायकोलॉजिकल नीड, देन स्पिरिच्युअल. सो अशा ज्या काही पॅटर्न आहेत तसे लाईफचे पण आहेत पैशाच्या बाबतीमध्ये. बेसिक काय येईल तर इमर्जन्सी फंड, कंटिजन्सी फंड, तो साधारणतः 6 महिने ते 1 वर्ष तुम्ही ठेवला पाहिजे. त्यानंतर बेसिक इन्शुरन्सेस, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, कार इन्शुरन्स, होम इन्शुरन्स, बेसिक इन्शुरन्सेस आपले पाहिजे ते कमी पैशामध्ये तुम्ही करू शकता. अँड दॅट मग गोल ठेवून इन्व्हेस्टमेंट करा रादर दॅन जस्ट स्टार्टिंग अ इन्व्हेस्टमेंट टू हॅव्हिंग अ मोर रिटर्न्स. आणि मोर रिटर्नची डेफिनेशन होऊच शकत नाही. एका दिवसामध्ये पण पैसे डबल होतात आणि 25 वर्षात सुद्धा पैसे डबल होत नाहीये. की त्यामुळे रिटर्न्स ठेवून जी कितना देती है मारुतीची जी ऍड बघू, इंडियन सायकोलॉजी जी आहे की कितना देती है फिर हम इन्व्हेस्ट करेंगे, ते न ठेवता पर्पज काय इन्व्हेस्टमेंटचा ते ठेवून तुम्ही असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. जगात फक्त 5च असेट क्लास आहेत जिथे इन्व्हेस्टमेंट लोक करतात. फक्त 5 आहेत. त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. ओके, म्हणजे इक्विटीमध्ये गेला तर लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, स्टार्टअप, ऑल द बिझनेस. बरोबर. रिअल इस्टेटमध्ये गेला तर फ्लॅट, प्लॉट, शॉप्स. ओके, कमोडिटी, गोल्ड, सिल्वर, कॉपर, लेड, ऑइल. ओके. चौथा इन्कम आहे फिक्स डिपॉझिट. मग फिक्स इन्कम, FD, LIC जे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहेत ते. आणि 5वा आहे कॅश. हे 5च असेट क्लासेस आहेत जगामध्ये जिथे हे कॅशला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. Yeah, absolutely. Cash is कारण asset return- class. asset class आहे, correct. It's an asset class. I'm not talking returns. Correct, Because correct. cash is the biggest asset class. म्हणजे asset class आहे, बरोबर. agree. हा 5च asset class. आता थोडासा इमर्ज आलाय क्रिप्टो. पण लोकांनी पैसे कमवलेत हा भाग वेगळा आहे. म्हणजे 5 asset class आहेत आणि 6वा क्रिप्टो किंवा अँटिक पीस, रेअर कॉइन्स जे जगामध्ये पेंटिंग्स, ह्या युनिक गोष्टी आहेत त्या इंडियामध्ये जास्त नाहीये कारण की त्याच्यावरती विसरून तुम्ही रिटायरमेंट इंडियामध्ये घेणं अवघड आहे. सो हे 5 असेट क्लास मेजरली तुम्ही इन्व्हेस्ट करता. बरं, इन्व्हेस्टमेंट ही जर्नी जेव्हा मी हे प्रोफेशनमध्ये येण्याचं कारण वन ऑफ द रिझन होतं. एक तर हा बिहेवियर गॅप बाय होलिस्टिक प्लॅनिंगने सॉल्व्ह होऊ शकतो बाय अंडरस्टँडिंग बेटर दॅट पर्सन. आणि दुसरं की जर तुम्ही बघितलं असेल 20 वर्षापूर्वी 5 वर्षात दामदुप्पट होते फिक्स डिपॉझिट्स. हे ऐकलं असेल. हो. 5 वर्षात दामदुप्पट. रिटर्न्स लक्षात नसतील लोकांना. तर 5 वर्षात दामदुप्पट म्हणजे 15% व्याजदर होते फिक्स डिपॉझिटचे. आज काय झालेलं आहे साधारणतः 7 ते 8% म्हणजे निम्मे झालेत. 20 वर्षापूर्वी तुमचं महागाई दर म्हणजे तुम्ही जर एज्युकेशनला खर्च बघितला, माझा एज्युकेशन कट 300 ते 500 रुपये महिन्याच्या रेंजमध्ये झाला. आज तोच माझ्या मुलाचा खर्च आहे साधारणतः महिना 20 ते 25,000 रुपये. सो दॅट हॅपन इन्फ्लेशन. म्हणजे 2000 साली रिटर्न्स होते 15%, ते पण फिक्स इन्कमचे. आणि महागाई होती 2 ते 3%. मग तुम्ही रिअल रिटर्न किती कमवत होता? जर वजा 12% रिअल रिटर्न होते. आज नेमकं उलट झालंय. फिक्स इन्कम आहे 7%
आणि इन्फ्लेशन आहे गव्हर्नमेंट डिक्लेअर तर 6-7% आहे, पण जर तुमचं स्वतःचं रिअल जेव्हा मी बजेटिंग करतो त्यावेळी कळतं ते 12 ते 15% आहे. म्हणजे 7-8% गॅप आहे. गॅप आहे आणि हा आत्ता जाणवत नाहीये तो. का नाही जाणवत आहे? कारण की इन्कम चालू आहे. याचा इम्पॅक्ट कुठे येणार आहे? तुम्ही रिटायरमेंटच्या वेळी ज्यावेळी येणार आहे त्यावेळी. म्हणून तुम्ही बघितलं असेल आज तुमच्या आई वडिलांनी जेवढं कमवलंय तेवढं सुद्धा कमवायला तुम्हाला दमछाक होते. ऍब्सोल्युटली सेव्हिंग नाही करतायत, उरतच नाहीत. आणि याचं बरोबर. कारण हे आहे इन्फ्लेशन. म्हणजे वन ऑफ द सेकंड रिझन आय कम टू दिस प्रोफेशन 2008 नंतर हे सिनेरिओ चेंज झाला इंडियामध्ये, की फिक्स इन्कमचे रेट्स कमी झाले आणि महागाई वाढत चालली. आणि ह्याला जर बीट करायचं असेल तर ट्रेडिशनल वेच्या ज्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहेत नाही, फिक्स नाही. डिपॉझिट यू हॅव टू टेक अ रिस्क. मग रिस्क म्हणजे काय? बिझनेस रिस्क, जे की इन्फ्लेशनला बीट करू शकतील. मग ते कुठले आहेत? इक्विटीज ऑलवेज बीट द इन्फ्लेशन बिकॉज नाहीतर तो बिझनेस सस्टेन होणार नाही. त्यामुळे इक्विटी ऑलवेज बीट द इन्फ्लेशन त्या कंट्रीजमध्ये. करेक्ट करेक्ट करेक्ट. मग हे कधी होईल इक्विटीमध्ये? जेव्हा इंडियामध्ये इक्विटी हा कन्सेप्ट आले ते इक्विटीकडे गॅमलिंग ह्या दृष्टिकोनात पाहिलं तर हा कल्चर कुठेतरी तो हँड होल्डिंग पाहिजे, जिथे तो ऍडवायझर पाहिजे जो कॉन्फिडन्सने सांगेल कर किंवा नाही कर. दॅट्स बिगेस्ट इम्पॅक्ट अँड दॅट्स बिकम हे कधी करू शकेल? जर मला तुमचे होलिस्टिक असेट कळलं माहिती असेल तर. मला जर फक्त माहित आहे, म्हणजे मी सिच्युएशन बघितलं 2008 साली जेव्हा प्रोफेशनल झालो 10,000 आले तरी डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आणि 5 लाख आले तरी इन्व्हेस्टमेंट. त्याचं अंडरस्टँडिंग 10,000 वाल्याला डायरेक्ट इक्विटी नाहीये. सो हे सांगायला कधी आहे? जर माझ्याकडे होलिस्टिक नसेल तर कसं सांगेन? आणि मग दॅट्स बिगेस्ट रिअलायझेशन हॅपन की हु इज अ रिस्पॉन्सिबल? ऍडवायझर रिस्पॉन्सिबल टू आस्किंग देम की अंडरस्टँडिंग इज दिस सुटेबल फॉर यू. सो अमेझिंग. बरोबर. सो हे दोन मग त्याला हँड होल्डिंग पाहिजे, तिथे रिस्क घे म्हणणारा पाहिजे. डोंट वरी सर 10 वर्षांतर पैसे लागणार, आज तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हे कधी कळचं बॅकग्राऊंड माहित असेल, रिस्क माहित आहे, बिल्लास खाली आलं जरी मार्केट 30-40% तर हे पैसे आता नाही आहेत, आपल्याला 10 वर्षांतर लागणार. हे सांगण्याचा कॉन्फिडन्स जर होलिस्टिक माहित नसेल तुमचं, नाही सांगू शकत. तुम्ही गरिबीकडे धावताय. मग हा तुम्ही चुकीचीच ऍडवाइस देणार मग, कारण की तुमच्या इन्सेंटिव्ह साठी माझं प्रोडक्ट विकू जाऊ द्या आणि विषय संपला. दॅट्स वेअर आय रिअलाइज की जर करायचं ना तर चांगलं करू, नाहीतर हे प्रोफेशनला आपण जस्टिफिकेशन नाही देऊ शकत. अमेझिंग नितीन सर. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही याच व्यवसायात आहात त्यामुळे क्लॅरिटी तर असणारच आहे, पण तुम्ही ज्या अप्रोचनी हे सगळं सांगताय ना, असा विचार नाही खरंच करताना म्हणजे मी स्वतः तर असा विचार आजपर्यंत केला नाहीये आणि असा विचार करताना फार कोणी मला दिसलं नाहीये. पण आय एम व्हेरी शुअर, मला वाटतं तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक फार फास्ट वाढायला हवेत मार्केटमध्ये. दॅट्स वाय वी आर कमिंग की लोकांना माहित असावं की होलिस्टिक प्लॅनिंग गरजेचं आहे, ना की इन्सिडेंटल प्लॅनिंग, करेक्ट. जे की इम्पॅक्ट करेल. आणि ह्याचा इम्पॅक्ट आता नाही दिसत, एक 5 वर्षांत दिसतो. एक्झाम्पल, एखादी एफडी केली तुम्ही, एक 5 लाखाची एफडी केली, आज तुमचा एक इन्कम टॅक्स आहे 10% एक 7 वर्षांनी ती डबल होणार आहे. बरोबर? 5 लाखाची एफडी 7 वर्षांनी डबल होते तर किती पैसे मिळतील? 10 लाख. हो, पण ते बरोबर 10 लाख असे मिळतील अशी आशा आहे, कारण की बँकरनं सांगितले, तुम्ही विश्वास ठेवला. पण 7 वर्षानंतर तुमचा 10% इन्कम टॅक्स 30% मध्ये जातोय. त्यावेळी तुम्हाला 10 लाख नाही मिळणार आहे, तर तुम्हाला 30% वरच्या 5 लाखावरती 30% टॅक्स करून साधारणतः 8.5 लाख रुपये मिळणार आहे. हे प्लॅनिंग कधी केलं पाहिजे? इन्व्हेस्ट करत असताना केलं पाहिजे. सो हा शॉर्ट टर्म अप्रोचने बऱ्याच वेळा आपण ऍक्शन घेतो. आणि हे म्हणून प्लॅनिंग होलिस्टिकली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वी नेव्हर थिंक ऑन दॅट लाईन. आणि ऍडवायझर प्लॅनर म्हणून आम्ही ते बघतो की फ्युचरमध्ये याचा इम्पॅक्ट काय होतो, बिकॉज त्याच ऍटिट्यूडने ऍक्शन घ्यायचे आहेत ना. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं सीए माझं प्लॅनिंग करतात. सीएचं काम काय? झालेल्या गोष्टी गव्हर्नमेंटला दाखवणं, अकाउंट करणं. हा, आणि गव्हर्नमेंटला दाखवणं. बरोबर. फ्युचर प्लॅन करणं नाही. दॅट इज अ सायंटिफिक प्रोसेस टू वर्क विथ दिस. एव्हरी ऍक्शन त्याचे फ्युचर इम्पॅक्ट काय होतील ते आज आहे. त्यावेळी जाऊन मग तुम्ही बँकरला नावं नाही ठेवू शकत, तो ऑलरेडी ब्रांच सोडून गेलेला असतो दुसरीकडे. अरे हो. कारण की बरंच रोटेशन चालतं बिकॉज ऑफ दिस मिस सेलिंग ओनली. सो दॅट हॅपन्स. किंवा तो ऍडवायझर जो असतो त्याच्याकडे रिटर्न मध्ये डॉक्युमेंट नसेल, एखादा जर तो सेबी रजिस्टर नसेल, का बरं? मी एखादं प्रोडक्ट विकलं, विषय संपला, तो त्याचं तो बघेल. इट्स अ रिअलिटी. सो हे जेव्हा प्लॅनिंग मध्ये कळतं त्यावेळी येतं. म्हणजे आज एव्हरी लाईफ आस्पेक्ट्स आर रिलेटेड टू मनी. आणि प्रत्येक जण, म्हणजे लोन असेल, प्रोडक्ट विकले जात आहेत आपल्याला कळत न कळत, आणि आपण ते बाय करतोय. आणि ह्याचं क्लॅरिटी जर असेल, म्हणजे तुमचं हे गोल्स लाईफमध्ये, मला आणखी एक रिअलायझेशन झालं अर्ली लाईफमध्ये की 95% पीपल डोंट हॅव गोल्स. ते तर मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे कशासाठी उठतोय लाईफमध्ये, काय धावतोय मी एवढा.
आणि हा गोल्स ह्या प्रोफेशनमध्ये मग ते स्टार्ट होतं, गोल्स काय आहे तुमचं, आणि मग ते रिअलायझेशन, हा गोल्स जर तुम्हाला अचीव्ह करायचं तर ह्या ऍक्शन घ्यायला पाहिजे. आणि हे जर 3 महिन्याला आम्ही रिव्ह्यू करतो की सर तुम्ही हे गोल्स तुम्ही डिक्लेअर केलेत, आय एम हिअर टू स्टँड कमिटेड फॉर यू की हेल्प यू टू अचीव्ह. काम तर तुम्ही करायचंय, हे गोल तुम्ही ठेवलेलं आहे. आय एम युअर ड्रायव्हर, आय एम युअर सारथी फॉर दॅट जर्नी. आणि ते रिव्ह्यू करणं, मग त्याच्यानंतर त्याला जाग येते, तो ऍक्शन घेतो, डिस्कस होतं की येस मला करायचं राहिलं, मग सेव्हिंग वाढतं, बजेट वाढतं, ऑप्टिमायझेशन होतं, जे बऱ्याच नुसतं रिटर्न्स वरती बघितलं नाही पाहिजे. बजेटिंग जरी केलं ना तर 2 ते 5% मोठा इम्पॅक्ट पडतो जेव्हा आम्ही बजेटिंग करतो त्याच्यामध्ये, आणि हा मोठा फरक आहे. म्हणजे 1,000 रुपये जरी मी वाचवू शकलो एका प्लॅनिंग नंतर, तर 25 वर्षामध्ये 1 करोड रुपये साठतात. महिन्याचे 1,000 रुपये जर साठवू शकतो, तो इतका मोठा इम्पॅक्ट आहे. फक्त त्याच्याकडे बजेटिंगच्या हिशोबाने मिळेल. आणि 1,000 इज नॉट अ बिग थिंग. फक्त त्याच्याकडे तो अप्रोच असला पाहिजे, कोणीतरी त्याच्याबरोबर बसलं पाहिजे, विचारलं पाहिजे. काय होतं, मेडिकल शॉपवाला तुमच्याबरोबर बसणार नाही तुमच्या अकाउंटिंगसाठी, पण एक ऍडवायझर जो प्रोफेशनल आहे, कमिटेड आहे तुमच्या ग्रोथसाठी, तुमच्या वाढीसाठी, तो बसेल आणि विचारेल, सर तुम्ही बोलला होता, सर हे बजेटिंग तुमचं होत नाही, कॅन यू जस्ट गिव्ह मी दॅट. आणि मग प्लॅनिंग करत असताना हा सगळा ऍस्पेक्ट बघतो. त्याचं टॅक्स प्लॅनिंग सुद्धा आम्ही करतो, बिकॉज सीएचं काम काय पर्सनल टॅक्स आयटीआर फाईल नाही करणं, बिझनेस आयटीआर. त्याचा अप्रोच मग तो होलिस्टिक नसतो त्याच्याकडे, कारण की एकाचा इम्पॅक्ट एकीकडे होत असतो. ऍडव्हान्स टॅक्स भरणं असेल, हे सगळं ऑप्टिमाइज प्लॅनर करू शकतो. जर त्याला माहितच नसेल तो कसा गाईड करतो. आणि मग इंडियामध्ये हा मोठा गॅप आहे ह्या प्रोफेशनमध्ये. नो वन थिंकिंग दॅट वे, आणि जस्ट एव्हरी वन इज ते हत्ती आणि ब्लाइंड तसंच झालं. प्रत्येक जण त्या कस्टमरला ओढतोय, माझं चांगलंय, माझं चांगलंय, माझं चांगलंय. अरे पण चांगल्यापेक्षा मला नेमकं गरजेचं काय आहे हे नाही बघितलं जात आहे. अँड दॅट्स वेअर अ रोल ऑफ फिड्युशरी ऍडवायझर्स मेक्स अ ह्यूज डिफरन्स. अमेझिंग सर, थँक्यू सो मच. तुम्ही खूप असे वेल बॉर्न मोमेंट दिले. आणि मला वाटतं आपण ना अजून 2-3 वेळा भेटून गप्पा मारायला पाहिजे. म्हणजे आज आपण खूप वाईडर अप्रोच घेतलाय, पण अजून स्पेसिफिक आपल्याला जर बोलता आलं तर तुम्ही नक्की वेळ काढून या, आपण परत नक्की गप्पा मारूया. तुम्ही शेवटपर्यंत बघितलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कळत नकळत किती चुका करतोय आणि त्या चुका टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. मला फक्त याच्यामध्ये ऍड करायचं, चुकापेक्षा लोकांचा दृष्टिकोन आहे ना, पॉसिबिलिटी काय क्रिएट करू शकतो, हा जर तुम्ही जर अप्रोच ठेवला होलिस्टिक प्लॅनिंगने, पॉसिबिलिटी क्रिएट काय करतो. काय होतं, चुका इज अ निगेटिव्ह माइंडसेट. इफ यू थिंक की होलिस्टिक प्लॅनिंग विल क्रिएट अ पॉसिबिलिटी ऑफ लुकिंग होलिस्टिक लाईफ, म्हणजे आपण गोल्सकडे बघितलं तर फक्त रिटर्न्स नाही बघणार. वी आर जस्ट रनिंग रॅट रेस. इफ यू कम टू नो by saving 20,000 I have achieved my retirement, I have achieved my car, achieved my goals education, what a peace of mind you get na, it's a mind blowing. अमेझिंग. तर मी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नितीन सरांचे कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेट्स टाकेनच, तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा. तुम्ही आणि तुमची टीम प्लीज जर काही प्रश्न आले तर त्यांना उत्तर द्या. तर बस अवेअर व्हा. पैशांकडे आपण काळजीपूर्वक बघतोच, पण या वेगळ्या दृष्टीतनं, या वेगळ्या प्रकारच्या काळजीतनं बघा आणि काळजी घ्या, श्रीमंत व्हा, पैसे टिकवून ठेवा, पैसे वाढवा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम.